नमस्कार मित्रांनो, वाया मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आजचा व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की बरेचसे बांधकाम कामगार जे आहेत ते प्रश्न विचारतात, कमेंटमध्ये विचारतात की सर आम्हाला नोंदणी करायची आहे किंवा नूतनीकरण करायचे आहे असं म्हणतात कमेंटमध्ये। आणि ते म्हणतात की जे हे नवीन आलेलं जे आहे मूळ कागदपत्रासह नजीकच्या तालुका कामगार सुविधा केंद्र, आता हे तालुका कामगार सुविधा केंद्र कुठे आहे तिथं आम्हाला उपस्थित राहायला सांगितलेलं आहे आपली मूळ कागदपत्रे घेऊन। या ठिकाणी क्लिअर लिहिलेलं आहे, नव्याने नोंदणी किंवा नूतनीकरण अर्ज संगणक प्रणालीवर सादर करण्याकरिता संबंधित बांधकाम कामगारांनी आपल्या मूळ कागदपत्रासह नजीकच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहावे। तर हे कामगार सुविधा केंद्र तालुक्याचं आहे, पण ते तालुक्याच्या ठिकाणी कुठशी आहे, त्याचा काही मोबाईल नंबर, त्याचा काही पत्ता, त्याचा काही ॲड्रेस आहे का, ह्या साईटवर तर दिलेलं आहे का? आपली जी ही साईट आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ, ह्या साईटवर त्या तालुक्यांची कुठे यादी दिलेली आहे का, त्यांचा काय फोन नंबर, त्यांचा काय पत्ता दिलेला आहे का, ॲड्रेस, तर आम्हाला ते सांगा। असे बरेच जण आम्हाला कमेंट करून विचारतात। परंतु मित्रांनो, या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहतो की या ठिकाणी जे आहे ते बांधकाम कामगारांचे जे तालुका सुविधा केंद्र आहे त्याबाबत कुठेही माहिती दिलेली नाही त्या आपल्या सुविधा केंद्राची। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या ज्या एवजन आहे त्या एवजनबद्दल संपूर्ण माहिती या ठिकाणी भेटते। परंतु आपलं आता या ठिकाणी जे आहे ते आता या ठिकाणी आपण नोंदणी करताना काय अडचण येते, या ठिकाणी जे आपण जर कुठला अर्ज करायचा असेल तर अर्ज करताना या ठिकाणी बंद केलेला आहे, अर्ज करण्यासुद्धा या ठिकाणी बंद दिसत आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अर्ज जर करायला गेलं तर आपल्याला आचारसंहितेमुळे नवीन क्लेम थांबवले आहे असं सांगितलं आहे। तर बांधकाम कामगारांनी मला एकच विचारला प्रश्न जास्त करून की ते म्हणजे आम्हाला जे जवळचं नजीकचं तालुका कामगार सुविधा केंद्र आहे त्याचा आम्हाला पत्ता कसा भेटेल। तर मित्रांनो, तुम्हाला एकच सांगायचं आहे, आपलं जे बांधकाम कामगाराचं जे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आहे त्याचं ऑफिस आहे आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी, त्या जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं आहे। आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला ऑफिस माहिती असेल जिल्ह्याच्या ठिकाणचं आपलं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं, त्या जिल्ह्याच्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या तालुक्यातील सर्व जे कामगार सुविधा केंद्र आहे तुमच्या तालुक्याची, जे कामगार सुविधा केंद्र या ठिकाणी दिलेलं जे आहे का कामगार सुविधा केंद्र, ते संपूर्ण तुम्हाला त्या ठिकाणी त्याची तालुक्याची लिस्ट भेटेल, कामगार सुविधा केंद्राची लिस्ट भेटेल। आणि तुमच्या जो तालुका असणार आहे त्या तालुक्याचं जे आहे त्या ठिकाणी तुमचा तो फोन नंबर, त्या ठिकाणी फोन नंबर भेटेल। आणि फोन नंबर भेटल्यानंतर तुम्हाला त्यातला पत्ता पण त्या ठिकाणी दिला जाईल। त्या ठिकाणी जे आहे ते यादी भेटेल तुम्हाला तालुक्याची, तुमचा कोणता तालुका आहे त्या ठिकाणी ते निवडा आणि त्याच्या समोरचा जो फोन नंबर आहे तो फोन नंबर त्या ठिकाणी तुम्ही लावू शकतात आणि तिथला पत्ता जाणून घेऊ शकतात। अशा प्रकारे तुम्ही जे आहे ते पहिल्यांदा जे आहे ते तुम्ही तिथला तुमचा पत्ता काढू शकतात कामगार सुविधा केंद्राचा। आता तुमच्या तालुक्यात आता कामगार सुविधा केंद्र आहे की नाही तालुका स्तरावर, ते कसं बघितलं जाईल ते पण त्या ठिकाणी विचारू शकतात तिथल्या सरांना, अधिकाऱ्यांना। आपलं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाचं जे जिल्ह्याच्या ठिकाणचं ऑफिस आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चौकशी करू शकतात। आमचा असा तालुक्याचं नाव आहे, अशा तालुक्यामध्ये तालुक्यावर आमचं कामगार सुविधा केंद्र आहे का, जर तिथं अवेलेबल असेल तर ते सांगतील, नसेल तर त्या ठिकाणी नाही असं पण त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जाईल। तर अशा प्रकारे तुम्ही सविस्तरपणे त्या ठिकाणी माहिती घेऊ शकता। तुम्हाला दुसरीकडे कुठं पण जास्त माहिती भेटणार नाही। परंतु तुम्हाला मी जे सांगत आहे आपलं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाचं जे ऑफिस आहे आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणचं, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जी संपूर्ण माहिती घ्याल ती संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी माहिती संपूर्ण सुविधा एकदम पद्धतशीर भेटणार आहे। त्यामुळे तुम्ही दुसरीकडे जास्त कुठेही चौकशी न करता, तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही डायरेक्ट तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ऑफिसला जाऊन तुम्ही तिथल्या आमच्या तालुक्यात म्हणून आमच्या असं तालुक्याचं नाव, तुमच्या तालुक्याचं नाव सांगा आणि बाकीची सविस्तर माहिती तुम्हाला त्या ठिकाणी भेटली जाईल। तर अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकतात। कारण का आता या ठिकाणी बऱ्याच जणांना मला कमेंट केली, पण सगळ्यांना कमेंटमध्ये उत्तर देणं शक्य होत नसल्यामुळं मी डायरेक्ट त्यावर त्याविषयी व्हिडिओ काढत आहे। आणि आता सगळ्यांना माहिती होत आहे की आपण आपल्या तालुका स्तरावरची जे कामगार सुविधा केंद्र आहे ते आहे की नाही, कुठं आहे, त्याचा फोन नंबर, त्या अधिकाऱ्यांचा काय संपूर्ण माहिती कुठे भेटेल, आपल्याला त्याची संपूर्ण पत्ता कसा कुठे भेटेल। तर संपूर्ण पत्ता हे तुम्हाला नक्कीच माहिती झाली असेल की आपल्याला पत्ता कसा भेटेल, नंबर कसा भेटेल, हे संपूर्ण डिटेल तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलेच आहे। तर मित्रांनो, अधिक माहिती पाहण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा। आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून तुम्ही गृहोपयोगी संचासाठी लाभ घेता त्याचं परिपत्रक टाकलेलं आहे। ते परिपत्रक तुम्ही डाउनलोड करून जे आहे ते तुम्हाला गृहोपयोगी संचाचा लाभ घेऊ शकतात, पेटी संचाचा लाभ घेऊ शकतात। कुठल्या शिष्यवृत्तीचा अर्ज करायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती लिंक टाकलेली आहे, तिथून तुम्ही कागदपत्र डाउनलोड करा, फॉर्म डाउनलोड करा आणि जे आहे ते अर्ज करू शकतात। तर संपूर्ण जे अर्ज फॉर्म भेटतात ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटत असतात। ते टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथून तुम्ही
डायरेक्ट डाउनलोड करून तुम्ही ते वापरू शकता, तुम्ही तुमचा लाभ घेऊ शकता. तर मित्रांनो, नक्कीच ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती समजली असेल की बांधकाम कामगारांना नजीकचं तालुका कामगार सुविधा केंद्र कुठे आहे, त्याचा पत्ता कसा बघायचा, ह्याच्याबाबत तुम्हाला थोडक्यात नक्कीच माहिती समजली असेल की सांगितली, पण आवडली पण असेल. तर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच बांधकाम कामगाराचे नवनवीन व्हिडिओ माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणखीन पण मित्रांनो, तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील तर आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूयात अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.